सर्व विद्यार्थ्यांना गुड मॉर्निंग। आबासाहेब काकडे कनिष्ठ महाविद्यालय शेवगाव, इयत्ता 12वी, विषय संरक्षण शास्त्र। ऑनलाईन तासाला आपण सुरुवात करत आहोत। सर्व या ऑनलाईन लेक्चरसाठी उत्साहाने उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांचं कौतुक करतो। विद्यार्थी मित्रहो, आपण मागील तासापर्यंत प्रकरण क्रमांक 2 मधील म्हणजे भारताचे शेजारी पाकिस्तान आणि चीन, यामध्ये भारताच्या शेजारी असणारा पाकिस्तान बद्दल संपूर्ण चर्चा आपण केलेली आहे। त्यानंतर आज आपण भारताच्या शेजारी असणारे आणखी एक महत्त्वाचे राष्ट्र म्हणजे चीन। विद्यार्थी मित्रहो, आपल्याला असं वाटलं असेल की भारताचे शेजारी म्हटले की भारताच्या शेजारी आपल्याला एक 7 देश दिसतात। मग त्यापैकी चीन आणि पाकिस्तान या दोनच देशांचा आपल्या प्रकरणात अभ्यास कसा आहे। आपण काही इतर देशांची माहिती ही पुढील प्रकरणामध्ये पाहणार आहोत आणि या प्रकरणामध्ये आपल्या देशाला सर्वात जास्त ज्या कोणत्या देशांपासून धोका आहे ते देश म्हणजे पाकिस्तान आणि चीन। म्हणून आपण याचा अभ्यास या प्रकरणामध्ये करतो आहे। आपल्या सगळ्यांना माहिती आहे, भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आज तागायत भारत आणि पाकिस्तान संबंध कधीही चांगले होऊ शकले नाही आणि भविष्यात चांगले होतील याची गॅरंटी नाही। आता का गॅरंटी नाही? कारण पाकिस्तानचं राजकीय धोरण हे भारताच्या द्वेषातून चाललेलं आहे। भारत विरोध हा त्यांच्या रक्तातील एक DNA आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। तेथील संपूर्ण राजकारण भारत प्रभावित चालतं। आपण पाहिलंय की भारतामधील सीमापार दहशतवाद असेल, भारताबरोबर 4 युद्ध झाले। भारताच्या सुरक्षिततेला आजही पाकिस्तानकडून धोका आहे। त्यानंतरचा दुसरा भारताच्या सुरक्षिततेला धोका पोहोचवणारा, भारतासाठी आव्हानात्मक असणारा देश म्हणजे चीन। विद्यार्थी मित्र हो, चीन आणि भारत हे आज शेजारी नाही आहे, हजारो वर्षापासूनची परंपरा आहे, हजारो वर्षापासूनची। त्यावेळेला एक अखंड भारत नव्हता, भारतामध्ये राजेशाही होती, परंतु या भारत भूमीमध्ये असणारी वेगवेगळी जेवढी राज्य होती ती सर्व भारत भूमीवर राज्य म्हणून गणली जायची। यांच्याशी चीनचे आर्थिक आणि सांस्कृतिक संबंध हे हजारो वर्षापासूनचे आहेत, आजचे नाहीत, हजारो वर्षापासून संबंध आहे। भारत आणि चीन प्राचीन काळापासून चांगले संबंध असताना देखील भारत आणि चीनचे आजचे संबंध मात्र तसे राहिलेले नाहीत। आपण वेगवेगळ्या घटनांतून ते पाहिलेलं आहे। विद्यार्थी मित्र हो, भारताच्या उत्तरेकडे चीन हे राष्ट्र आहे। आपण पहिल्या प्रकरणामध्ये नाकाशा याची चर्चा केलेली आहे। भारत आणि चीनच्या दरम्यान 3488 किलोमीटर लांबीची 3488 किलोमीटर लांबीची भूसीमा आहे आणि ही जी भूसीमा आहे या भूसीमेतील अनेक ठिकाणे अशी आहेत की जिथे चीन आपल्यावरती आक्रमण करू शकतो। आपल्याला त्यांनी आव्हान तयार केलेलं आहे आणि भारताला धोका तिथून संभवू शकतो। त्या दृष्टिकोनातून त्याचा आढावा घेणं फार गरजेचं आहे। भारत आणि चीन
संबंध प्राचीन काळी जरी चांगले असते पण असेल तरी नंतरच्या काळात मात्र आपण पाहिलंय स्वातंत्र्यानंतर सुरुवातीला भारत चीन संबंध चांगले राहिले, त्यानंतर हळूहळू चीनच्या मनामध्ये साम्राज्यवादाचा जो किडा आहे तो घुसलेला आहे। साम्राज्यवादाचं भूत चीनच्या मनात घुसलंय आणि हेच साम्राज्यवादाचं भूत जे आहे ते भारताचा भूभाग जिंकण्यासाठी त्यांना प्रेरित करत आहे। विद्यार्थी मित्र, चीनमध्ये सुरुवातीला लोकशाही होती, लोकतांत्रिक देश होता। भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर चीन भारत संबंध तसे चालू राहिले, परंतु चीनमध्ये मात्र 1949 मध्ये साम्यवादी क्रांती झाली। साम्यवादी क्रांती माओ झेडॉंग यांच्या नेतृत्वाखाली आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष त्यावेळेला माओ त्से तुंग बनले। चीनचे राष्ट्राध्यक्ष माओ त्से तुंग, माओ झेडॉंग यांच्या नेतृत्वाखाली झालेली क्रांती आणि भारत पहिला देश आहे की साम्यवादी राजवटीला भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावरती मान्यता दिली। चीनच्या बाजूने भारत ठाम उभा राहिला, कारण भारताचं सुरुवातीपासून तंत्र आहे की शेजारी राष्ट्रांबरोबर मित्रत्वाचे, सलोख्याचे, सहकार्याचे संबंध अबाधित ठेवणं आणि त्यामध्ये वाढ करणं हे भारताचं सुरुवातीपासूनचं धोरण आहे। आणि भारताला देखील नुकतंच स्वातंत्र्य मिळालेलं होतं। भारतासाठी अनेक प्रश्न उभे होते, ते प्रश्न सोडवण्यासाठी भारतानं काही तत्व ठरवलेली होती, त्या तत्वानुसार भारताला वागणं गरजेचं होतं आणि भारताने त्या दृष्टिकोनातून विचार केला की जर आपला विकास आपल्याला करायचा असेल, आपल्या गरजा पूर्ण करायच्या असतील, लोकांचं दुःख दूर करायचं असले, मिळालेल्या स्वातंत्र्याचा उपभोग आनंदाने घ्यायचा असेल तर त्यासाठी विकास फार गरजेचा आहे आणि त्याच्यासाठी भारताने काही रणनीती आखली आणि त्या दिशेने भारत चालत राहिला। दरम्यान इथे साम्यवादी क्रांती झाली। साम्यवादी क्रांतीनंतर चीन आणि सोव्हिएत रशिया, विद्यार्थी मित्र हे नीट लक्षात ठेवा, त्यावेळेचा जो कालखंड आहे तो शीत युद्धाचा कालखंड आहे। 1945 ते 1991 शीत युद्धाचा कालखंड आहे आणि शीत युद्धामध्ये जगाचं विभाजन 2 गटात झालेलं होतं। त्यापैकी सोव्हिएट रशिया यांचा एक गट आणि अमेरिकेचा एक गट, त्यातील सोव्हिएट रशिया बरोबर चीनने सुरक्षा करार केला आणि सोव्हिएट रशियाच्या गटामध्ये चीन सहभागी झाला। त्यानंतर भारत आणि चीनचे संबंध बिघडायला लागले 50 पासून। 1950 पासून भारत आणि चीनचे संबंध बिघडायला लागले। 1950 मध्ये हा करार झाला आणि तेथून पुढे भारत आणि चीन संबंध बिघडले आणि त्याच वेळेला भारतावरती चीनने जो विचार केला भारताच्या संदर्भामध्ये, तो असा विचार केला की भारत हे कदाचित आपला काही भूभाग जिंकू शकतं, भारत हा साम्राज्यवादी राष्ट्र आहे की काय, अशी पण शंका चीनला त्यावेळेला आलेली होती। त्याला कारण होतं, कारण भारत अमेरिका किंवा सोव्हिएट रशिया या दोन्हीच्या कोणत्याही गटात, लष्करी गटामध्ये सहभागी झालेला नव्हता। भारत हा तटस्थ होता। अलिप्ततावादी चळवळीमध्ये भारत त्यानंतर गेला। विद्यार्थी मित्र, 1947 मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारताने आशियाई देशांची परिषद बोलवली। त्या परिषदेमध्ये चीन पण हजर होता। म्हणजे सुरुवातीला संबंध चांगले राहिले, पण 1950 पासून मात्र चीन हळूहळू बदलत गेला आणि त्यावेळेला एक महत्त्वपूर्ण गोष्ट अशी पण घडली की भारताच्या अधीनस्थ असलेला तिबेट, एक स्वायत्त प्रदेश, ब्रिटिशांनी जाताना भारताच्या ताब्यात दिला गेला। भारताचं त्यावर आधिपत्य होतं आणि त्या प्रदेशावरती चीननं आक्रमण करून, सैन्य घुसवून तो प्रदेश ताब्यात घेतला। म्हणजे तो प्रदेश त्यांनी मिळवला आणि तो प्रदेश मिळून भारत आणि चीनचे त्यानंतर संबंध बिघडले।
म्हणून भारत आणि चीनच्या दरम्यान त्यासाठी शांतता प्रस्थापित होण्यासाठी तिबेट करार झाला। त्याची पुढे आपण चर्चा करणार आहोत स्वतंत्र तिबेटच्या मुद्द्यावर। आणि तो प्रश्न सोडवण्याचा भारताने प्रयत्न केला। मग काही काळ चीन भारत संबंध चांगले राहिले, परंतु पुढे चीनने आपला साम्राज्यवादाचा विस्तार करण्यासाठी भारतावरती 1962 मध्ये आक्रमण केलं आणि अनेक वर्ष भारत चीन संबंध खराब राहिले। त्यानंतर 1980च्या दशकामध्ये भारत आणि चीन मध्ये संवाद पुन्हा सुरू झाला आणि पुन्हा संबंध सुधारण्याचे प्रयत्न झाले। याचाच परिपाक आजपर्यंत आपण पाहतो। भारत आणि चीन दरम्यान बऱ्यापैकी संबंध सुधारलेले होते, परंतु अधूनमधून चीन आपण पाहतोय, मागे डोकलामची घटना आहे, त्यानंतर गलवानची घटना आहे, 15 जूनची गलवानची घटना आहे। आपण पाहिलं असेल की भारताच्या हद्दीमध्ये सैनिक घुसवण्याचा प्रयत्न करण्यात आला, भारताच्या सैनिकांवरती छुपा हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि त्याला उत्तर भारतीय सैनिकांनी त्यांना चोख दिलेला आहे। भारत आता पूर्वीच्या तुलनेत 62च्या तुलनेत फार सक्षम झालेला आहे, पण तरी देखील भारताला खूप काही गोष्टी काळजी घ्यावी लागते, कारण भारतासाठी सर्वात चॅलेंज आहे पाकिस्तान आणि चीन, आणि त्यापैकी चीन हा जास्त चॅलेंजेस आहे असं मी समजतो। कारण चीन हा एक आशिया खंडातील जगातील बलाढ्य देशापैकी चीनची लष्करी शक्ती भारतापेक्षा मोठी आहे। चीनची अनेक बाबतीत प्रगती, चीनचा आर्थिक विकास, चीनची जीडीपी भारतापेक्षा जादाच आहे। त्या तुलनेमध्ये भारत कमी आहे, पण याचा अर्थ असा नाही की भारताला गाफील राहायचं, याचा अर्थ असा नाही की भारताने चीनला शरण जावं, हा त्याचा अर्थ नाही। भारत आज चीनला टक्कर देण्यास सज्ज आहे। भारताकडे संपूर्ण आपण जर विचार केला, संपूर्ण ताकद आज भारताची पाहिली तर चीनला भारत 100% रोखू शकतो, एवढी ताकद आज भारताकडे उपलब्ध आहे। त्यामुळे घाबरण्याचं मुळीच कारण नाही, पण तरी देखील सुरक्षिततेसाठी नेहमी अलर्ट राहावं लागतं आणि त्या दृष्टिकोनातून भारताच्या आणि चीनच्या दरम्यान कोणकोणते वादाच्या समस्या आहेत, मुद्दे आहेत, त्याची चर्चा आपल्याला करायची। त्यातील पहिला जो मुद्दा आहे तो पाहायचा आहे आपल्याला, भारत आणि चीन यांच्या दरम्यान सीमा तंटा। भारत आणि चीन यांच्या दरम्यान सीमा तंटा म्हणजे सीमा विवाद आहे। विद्यार्थी मित्रो, आता भारत आणि चीन यांच्या दरम्यान जो सीमा विवाद आहे, या सीमा विवादाच्या बाबतीत बोलायचं झालं तर मी आता सांगितलेलं होतं की भारत आणि चीन यांच्या दरम्यान 3488 किलोमीटरची सीमारेषा आहे, ही भूसीमा आहे। आता ही भूसीमा तिबेटसह आहे। कोणत्या एक सावंत प्रदेश होता तिबेट, तो तिबेट आता चीनच्या ताब्यात आहे, त्याच्यासह ही एकूण भूसीमेची लांबी आहे। आणि भूसीमेचा जर आपण आढावा घेतला तर याची 2 गटात विभागणी करता येते, एक पश्चिम आणि एक पूर्व विभाग, पश्चिम क्षेत्र आणि पूर्व क्षेत्र। मग आता आपल्याला याची प्रत्येक क्षेत्रवाईज चर्चा करायची आहे। त्यातील पश्चिम क्षेत्र जे आहे जम्मू काश्मीर मधील लडाखच्या उत्तरेस असलेला आक्साई चीनचा जो प्रदेश आहे, तिथून त्याची सीमारेषा सुरू होते आणि म्हणजे लडाख पासून सीमारेषा सुरू होते। डेमचोक जे खिंड आहे, डेमचोक, तिथून त्याची खरी मुख्य सीमारेषा सुरू होते आणि हा आक्साई चीनचा लगतचा हा प्रदेश आहे। आणि हा जो लडाखचा आक्साई चीनचा जो प्रदेश आहे, वास्तविक पाहता चीनचा भाग पूर्वी नव्हता, पण त्याला नाव दिलंय आक्साई चीन। आता हा आजचा विषय नाही, हजारो वर्षापासून त्याचं नाव आहे आणि चीनला असं वाटतं की आक्साई चीन म्हणजे हा चीनचाच भाग आहे। वास्तविक हा भाग जो आहे त्याला फार मोठा इतिहास आहे, तो इतिहास पाहायची गरज नाही, आपल्याला पेपरमध्ये ते विचारले जाणार। भारताला स्वातंत्र्य मिळवण्यापूर्वी जम्मू काश्मीर इथे राजेशाही,
म्हणजे ज्या वेळेला भारताला स्वातंत्र्य मिळालं, जम्मू काश्मीर एक स्वतंत्र संस्थान होतं. त्याच्या अगोदरचा जर विचार केला ब्रिटिशांच्या, तर जम्मू काश्मीर एक स्वतंत्र राज्य होतं आणि तिथं राजा कार्यरत होता. भारताला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला त्या संस्थानांचा जो प्रमुख होता, राजा होता, तो राजा हरी सिंग होता आणि त्यांनी जो भारतामध्ये जम्मू काश्मीरचा भाग विलीन केला तो संपूर्ण काश्मीर अक्साई चीनच्या प्रदेशासह होता. म्हणजे वेगळा तो जम्मू काश्मीरचा हा अविभाज्य घटक होता. परंतु भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पाकिस्ताननं जम्मू काश्मीरमध्ये आक्रमण केलं आणि भारताचं दुर्दैव आहे की सुदैव आहे ते आपण ठरवायचं, हे इथं लक्षात ठेवा. कारण त्या आक्रमणाला परतवून लावण्यासाठी, आपल्या रक्षणासाठी जम्मू काश्मीरचे राजे हरिसिंग भारताकडे आले, भारताला विनंती केली की भारतात आम्हाला सामील करून घ्या आणि त्याच्या मोबदल्यामध्ये आम्हाला विशेष घटक राज्याचा दर्जा देऊन संरक्षण द्या, आमची काश्मीरियत जी आहे ती आबादी ठेवा. भारताने ते मान्य केलं आणि करारावरती सह्या केल्या. जम्मू काश्मीर भारताचा अविभाज्य घटक बनला. दरम्यान पाकिस्तानने आक्रमण केलेलं होतं, भारताने आपले सैनिक पाठवले आणि त्यांचा हल्ला परतवून लावला. विद्यार्थी मित्र, तो हल्ला परतवून लावला खरा, परंतु जेव्हा युद्धबंदी झाली, भारताचा या युद्धामध्ये विजय झाला हे सगळ्या जगाला माहिती आहे. युद्धबंदी झाली त्यावेळेला जम्मू काश्मीरचा 1/3 भाग, जम्मू काश्मीरचा 1/3 जो भाग आहे तो भाग हा पाकिस्तानच्या ताब्यात तसाच राहिला आणि जिथं पाकिस्तानचे सैनिक होते युद्धबंदी रेषा ठरवली आणि तिथं एक वेगळी सीमारेषा तयार करण्यात आली. त्याला आपण लाईन ऑफ कंट्रोल म्हणतो, LOC, लाईन ऑफ कंट्रोल. जिथं युद्धबंदी झाली ती सीमारेषा ठरवली. वास्तविक पाहता जो 1/3 भूभाग जम्मू काश्मीरचा होता तो भूभाग भारताने त्यावेळेलाच ताब्यात घ्यायला पाहिजे होता. परंतु विद्यार्थी मित्र, तत्कालीन भारताचे नेतृत्व पंडित जवाहरलाल नेहरू भारताचे त्यावेळेचे पंतप्रधान होते. देशाला नुकतं स्वातंत्र्य मिळालेले होते, परंतु सुरुवातीचे लोक आपल्याला माहिती आहे, खेड्यापाड्यामध्ये आपण पाहतो नेहमी की 2 भाऊ जर वेगळे निघाले तर पूर्वीच्या काळामध्ये तर मोठा भाऊ जो आहे तो फारसा वाटण्याकरता विचार करत नसायचा किंवा एखाद्याला फार वाद यायला जादा देऊन टाकायचा. चला वाद नको, संबंध चांगले राहिले पाहिजे. आपल्या तत्कालीन नेत्यांनी तो विचार केला असं आपण म्हणू. त्यांचा काय अंदाज होता आपल्याला माहिती नाही, परंतु आपण तो अंदाज आता बांधू शकतो. त्यांनी 1/3 भूभाग हा पाकिस्तानच्या ताब्यात जसा आहे तसाच ठेवला. विजय कुणाचा झाला युद्धात? भारताचा. आणि भारताचा भूभाग त्यांच्या ताब्यात आहे. विद्यार्थी मित्र, ती फार मोठी चूक तत्कालीन सरकारने केली. त्यांच्या दृष्टीने पाकिस्तानला दया दाखवली, परंतु आपल्या दृष्टीने आज आपल्याला काय दिसतंय, याच प्रदेशावरून भारतात फार मोठा हिंसाचार, रक्तपात झालेला विद्यार्थी मित्र. अनेक सैनिकांना प्राणाच्या आहुत्या नंतर द्याव्या लागलेल्या, अनेक निरपराध नागरिकांचे प्राण काश्मीरमध्ये गेलेले आहेत. आणि चूक कुणाची आहे? तत्कालीन सरकारची. ताब्यात मिळालं आणि पाकिस्तानने त्याच्या पुढचं गोष्ट काय केली, पाकिस्तान आणि चीन यांच्यात मैत्री करार झाला आणि मग पाकिस्ताननं त्या प्रदेशातील जो अक्साई चीनचा जो प्रदेश आहे त्यातला काही भाग हा चीनला देऊन टाकला आणि भारताने तिथं त्याला हरकत घेतली आणि भारत आणि चीनच्या दरम्यान हा वादाचा मुद्दा आहे. भारताने त्याला हरकत घेतलेली आहे आणि याच प्रदेशामध्ये चीनने एक काराकोरम महामार्ग, आपल्याला नाव ऐकूयात असेल, तिबेट सिंकीबांग रस्ता जो आहे तो रस्ता या अक्साई चीनच्या प्रदेशातून तयार केला. 1950 पासून त्यांनी बांधकाम सुरू केलं आणि पुढे
1958 मध्ये तो रस्ता बांधून पूर्ण केला आणि तो वाहतुकीला खुला केला. भारताच्या सामरिक सुरक्षिततेला फार मोठा धोका, कारण थेट चीनला सैन्य हालचाली करणं त्या मार्गे सहज सोपं झालं. पाकिस्तान बरोबर व्यापार करणं सोपं झालं आणि भारताच्या हद्दीपर्यंत बॉर्डरपर्यंत येणं सुद्धा त्या महामार्गामुळे सोपं झालेलं आहे. म्हणून भारतानं त्यावेळेला 1957 भारताने आपले 83 पथक तयार केले. उत्तर विभागामध्ये सैनिकांचं पथक उभा केलं, दक्षिण विभागामध्ये पोलीस जे काश्मीर पोलीस होते त्यांचं पथक उभा केलं. परंतु झालं काय की नंतर चीननं आपल्या सैनिकी पथकाला ताब्यात घेतलं, त्यांच्यावरती कब्जा मिळवला. मग भारत चीन दरम्यान फार मोठा त्यावेळेला संघर्ष पण झालेला आहे. त्यानंतर पुन्हा ते पथक चीननं सोडून दिलं. हा एक त्यावेळेचा वादाचा मुद्दा भारत आणि चीनच्या दरम्यान राहिलेला विद्यार्थी मित्र. आणि एक महत्वाची गोष्ट, हा जो प्रदेश आहे हा प्रदेश आजही आपण भारताच्या नकाशामध्ये दाखवतो, परंतु हा भारताच्या ताब्यात नाही, हे नीट लक्षात ठेवा. आता भविष्य काळात देखील हा वादाचा मुद्दा अबाधित राहणार आहे आणि याच प्रदेशातून, या अक्साई चीनच्याच प्रदेशातून आता आर्थिक कॉरिडॉर पाकिस्तान आणि चीन उभारत आहे आणि चीन दरम्यान भारताचा या बाबतीत सीमा प्रदेशावरून तंटा आपल्याला दिसून येतो. आणि त्यानंतर आपण दुसरा, आणि हा सगळा जो प्रदेश आहे तिबेटचा आहे, लक्षात ठेवा. ही समस्या तिबेटचा प्रदेश पाकिस्तान चीनच्या ताब्यात गेल्यापासून झालेला भाग आहे. त्यानंतर दुसरा जो विभाग आहे पूर्व क्षेत्र, भारत आणि चीन यांच्या दरम्यानची जी भूसीमा आहे पूर्व क्षेत्रातील, तर त्याची आपल्याला एक चर्चा करायची आहे. नेपाळ म्हणजे अरुणाचल प्रदेश. अरुणाचल प्रदेशाला पूर्वी नेपाळ प्राचीन काळापासून म्हटलं जायचं, अरुणाचल प्रदेशाला. आणि नेपाळ थोडक्यात अरुणाचल प्रदेशाची संपूर्ण सीमारेषा जी चीनच्या लगत आहे, दिफुल्का खिंडीपर्यंत आहे. या सीमारेषेला मॅकमोहन सीमारेषा नावाने ओळखलं जातं. आता ही सीमारेषा केव्हा आखण्यात आली, त्याचा काय वाद आहे भारत चीन दरम्यान, ते पाहणं फार गरजेचं आहे. विद्यार्थी मित्र, भारत चीन तिबेट यांच्यावरती पूर्वी ब्रिटिशांचं आधिपत्य होतं खूप प्रमाणात. तिबेटवरती ब्रिटिशांचं होतं, भारतात ब्रिटिशांचं होतं. आणि ब्रिटिशांच्या काळामध्ये 1914 मध्ये ब्रिटिश चीन आणि भारत यांच्या प्रतिनिधींमध्ये एक करार झाला आणि त्या कराराच्या तर मॅकमोहन सीमारेषा म्हणजे थोडक्यात या नेपाळ प्रदेशातील सीमारेषा निश्चित करण्यात आली. आणि ब्रिटिश पथकाचं नेतृत्व ज्या ब्रिटिश अधिकाऱ्यांनी केलं त्या अधिकाऱ्याचं नाव होतं सर हेनरी मॅकमोहन. या सर हेनरी मॅकमोहन यांच्या नावानेच ती सीमारेषा आज परिचित झालेली आहे. म्हणून या सीमारेषेला मॅकमोहन सीमारेषा असं म्हटलं जातं. अरुणाचल प्रदेशाचा तिथं प्रचंड हिमालयाच्या पर्वत रांगा आहे. इथं प्रत्यक्षात ही सीमारेषा तशी जर पाहिली तर आपल्याला आखले दिसत नाही. पर्वत रांगाची शिखरं आहे, त्या शिखरावर आधारित ठरवलेली सीमारेषा आहे. म्हणजे तिथं आपल्याला कुठल्याही प्रकारचं काही खून करता आलेली नाही, ही एक महत्वाची बाब लक्षात ठेवा. म्हणजे जसं आपण भारत पाकिस्तानच्या बाजूने पाहतो तिथं आपण खांब उभी केलेला आहे, पण तसं इथं काही करता आलेलं नाही. कारण इथं उंच उंच पर्वत शिखर आहे प्रचंड, त्यानंतर दऱ्या खोऱ्या आहेत आणि अतिशय दुर्गम हा प्रदेश आहे. या ठिकाणी ती सीमारेषा निश्चित करताना प्रत्यक्षात अडचणी होत्या. म्हणून या करारामध्ये त्यांनी विचार केला की ही सीमारेषा आखायची कशी. म्हणून त्यांनी विचार केला की पर्वत रांगाच्या या पर्वतांचे सीमेचं टोक आहे
त्याच्या पलीकडचा जो भाग आहे तो भाग चीनचा आणि अलीकडे दक्षिणेकडचा जो भाग आहे तो भाग भारताचा, असं म्हणजे त्यावेळेला निश्चित करण्यात आलं। त्यावेळेला चीनला ते मान्य झालं, परंतु स्वातंत्र्याच्या नंतर भारताला स्वातंत्र्य मिळालं। 49 मध्ये चीनची साम्यवादी क्रांती झाली, 50 मध्ये तिबेट चीनने ताब्यात घेतला। त्यानंतर मात्र चीननं या मॅकमोन रेषावर हरकत घेतली आणि त्यांनी सांगितलं की ही जी मॅकमोन सीमारेषा आहे ही सीमारेषा ब्रिटिशांनी आखलेली आहे। त्यावेळेला आम्हालाही तेवढं स्वातंत्र्य नव्हतं, भारताला स्वातंत्र्य नव्हतं, तिबेटलाही स्वातंत्र्य नव्हतं, म्हणजे त्यांनी त्याचा विचार केला आणि ती सीमारेषा त्यांना अमान्य आहे। आणि आजही चीनची अशी धारणा आहे की नेपाळचा जो प्रदेश आहे, नेपाळ म्हणजे आजचा अरुणाचल प्रदेश, हा प्रदेश चीनचाच आहे अशी चीनची बतावणी आहे, त्यांचं म्हणणे आहे। एवढंच नाही विद्यार्थी मित्र, चीननं आपला जो नकाशा आहे या नकाशामध्ये अनेक वेळेला या अरुणाचलचा प्रदेश हा या ठिकाणी दाखवलेला आहे आणि यावरूनच 1962 मध्ये ऑक्टोबर 1962 मध्ये चीन आणि भारत युद्ध झालेलं आहे। भारत आणि चीनचे होते नव्हते तेवढे संबंध खराब झाले। भारतावरती चीननं अचानक आक्रमण केलं। भारत नेहमीच चीन संबंध सुधारण्यासाठी प्रयत्न करत होता, परंतु चीनने मात्र त्याकडे दुर्लक्ष केलं। भारताने कधीच चीनच्या विरुद्ध सैनिकी कारवाई केली, खडे सैनिकांचा पहारा सुद्धा जास्त बॉर्डरवरती दरम्यानच्या काळात ठेवला नाही, तरी सुद्धा चीननं भारतावरती एकीकडे हिंदी चीनी भाई भाई असं म्हणत चीनी सैनिकांनी चीननं भारताचा विश्वासघात केला आणि भारताच्या या नेपाळच्या अरुणाचलच्या प्रदेशामध्ये अचानकपणे वेगवेगळ्या पोस्टवरती हल्ला केला। त्याच वेळेला आक्साई चीनचा जो प्रदेश आहे तिथे सुद्धा त्यांनी भारतावरती आक्रमण केलं आणि तोही प्रदेश जिंकण्याचा प्रयत्न केला आणि जवळपास भारताचा 74,000 चौरस किलोमीटर प्रदेश हा त्यांनी जिंकला। विद्यार्थी मित्रो, नोव्हेंबर मध्ये युद्ध समाप्त झाले, एकतर्फी चीनने युद्धबंदी डिक्लेअर केली, परंतु चीनने युद्धबंदी डिक्लेअर केल्यानंतर अरुणाचल प्रदेश थोडक्यात नेपाळ प्रदेशातून आपले जे सैनिक आहे मॅकमोन सीमारेषेपर्यंत मागे गेले, म्हणजे इथला भूप्रदेश भारताला पुन्हा मिळाला। परंतु आक्साई चीनचा जो प्रदेश आहे इथे मात्र चीन 45 किलोमीटर आतमध्ये राहिला आणि इथला बराचसा भूभाग आज चीनच्या ताब्यात आहे, तो चीननं सोडलेला नाही। चीनचं म्हणणं आहे आक्साई चीनचा प्रदेश आमचाच आहे आणि नेपाळचा प्रदेश आमचाच आहे। अधूनमधून चीन हे प्रदेश मिळवण्यासाठी झटत असतो। आता सुद्धा विद्यार्थी मित्र हो, चीननं गलवान घाटीमध्ये आपण पाहिलंय जे आपल्या सैनिकावरती हल्ला केला, चीनचा प्रयत्न असा होता की तो प्रदेश आपल्या एक फूट एक इंच ताब्यात घेत चालायचा। आणि आपण विचार करा, आपण जेव्हा टीव्ही चॅनलला पेपरमध्ये बातम्या वाचतो, टीव्ही चॅनलला एखादी चर्चा ऐकतो, तेव्हा कळतं किंवा एखादा सरकारच्या विरोधातला विरोधी पक्षातला माणूस असतो तो चर्चा करतो आणि तो चर्चा करताना सगळं खापर सगळा दोष सरकारवरती डिक्लेअर करतो। सरकारला कळलं नाही की आपल्या हद्दीमध्ये चीनी सैनिक घुसलेले आहेत। विद्यार्थी मित्र, इथं जी सीमारेषा निश्चित केलेली आहे ही सीमारेषा प्रत्यक्ष निश्चित करताना त्या ठिकाणी जशी इतर ठिकाणी बॉर्डर आखलेली आहे तसं इथं बॉर्डर नाही। तिथं विशिष्ट पोस्टला सांगितलं की तुम्ही याच्या 5 किलोमीटर पलीकडे थांबायचं आहे, इकडे थांबायचं, म्हणजे फार मोठा मध्ये भूभाग जो आहे तो मोकळा आहे। तिथे कुठल्याही प्रकारची अशी आखणी लाईन नाही, लॅक आपण त्याला इंग्लिशमध्ये, म्हणजे लाईन ऑफ ऍक्च्युअली कंट्रोल, आणि त्याच्यातून पुढे यांनी जायचं नाही आणि चीनने पण यायचं नाही, परंतु याचं उल्लंघन चीन करतो आणि इथे ऍक्च्युअली सीमारेषा आखलेली नसल्या कारणानं अडचण तयार होते की हे नेमकी यांनी घुसखोरी केली किंवा घुसखोरी केली नाही।
सरकारी सांगत असताना क्लिअर कट सांगत असतं त्यांच्या परीने जी टेक्निकल बाब आहे, कारण सरकारला थापा किंवा सरकारला ऐकिवात असलेल्या गोष्टी बोलता येत नाही, सांगता येत. त्या ठिकाणी प्रॅक्टिकली आपली जी पोस्ट आहे, आपल्या त्या ठिकाणी जे सैन्य दल आहे त्यांच्याकडून ज्या पद्धतीची आपल्याला क्लिअर कट माहिती येते त्याच्या आधारानं सरकार आपल्या गोष्टी डिक्लेअर करत असतं. हा एक भाग आहे. आणि त्यावेळेला आपले 18 सैनिक शहीद झाले. विद्यार्थी मित्र आपल्याला माहिती आहे गलवान घाटीत. आणि आपले सैनिक शहीद होता होता त्यांनी जो पराक्रम गाजवला तो पराक्रम आज चीनला बॅकफुटवर घेऊन गेलेला सुद्धा आपण पाहिलेला आहे. आणि हा खटाटोप कशासाठी चालू आहे चीनचा, तो प्रदेश त्यांना मिळवायचा आहे. लडाखच्या उत्तरेस असलेला तो भाग आहे गलवान घाटीचा. आजचा चीनचा प्रदेश हा लडाखच्या उत्तरेस आहे. आणि हा प्रदेश मिळवण्यासाठी चीनची धडपड, कारण हा प्रदेश म्हणून काय फायदा चीनला, तर भारतावरती लक्ष द्या. भारत आणि चीन युद्ध झालं तर भारताला मोठा आघात पोहोचवता येऊ शकतो, भारताला इथं रोखता येऊ शकतं. ही चीनची धारणा आहे, दुसरं काही नाही. साम्राज्यवादी राष्ट्र जे आहे यांचा उद्देशच असतो की दुसऱ्या देशाचा एक भूभाग गिळंकृत करायचा. मग त्यासाठी वाटेल त्या मार्गाचा अवलंब ते करण्याचा प्रयत्न करतात, कधी कधी विश्वासघात करतात. आपल्याला हा अनुभव नित्याचाच आहे विद्यार्थी मित्र. पाकिस्तान चीनकडून आपण नेहमीच विश्वासघात हे पाहत आलेलो आहोत आणि आपला नेहमी विश्वासघात त्यांच्याकडून झालेला आहे आणि त्याचा तोटा संपूर्ण भारत देश भोगत आहे, हे सुद्धा आपण पाहतोय. म्हणून हा जो प्रदेश आहे पूर्व क्षेत्र आणि पश्चिम क्षेत्र, भारत आणि चीनच्या दरम्यान खरा वादाचा मुद्दा आहे. 62 ला युद्ध झालं, परंतु त्यानंतर युद्ध झालं नाही. 1967 मध्ये सिक्कीमची नथुला खिंड जी आहे, सिक्कीमची नथुला खिंड इथं त्यांनी हल्ला केला. आपल्या सैनिकांनी सैनिकांच्या पराक्रमाच्या आधाराने आपण तो जो प्रदेश आहे तो ताब्यात ठेवला आणि चीनचं ते आक्रमण हाणून पाडलं. तिथे मोठा संघर्ष 67 ला झालेला होता. पण त्यानंतर फार मोठे संघर्ष घडले नाही चीनच्या बाबतीत. छोट्या मोठ्या चकमकी, छोट्या मोठ्या घटना या घडत राहिलेल्या आहेत. भारत आणि चीन संबंध तिथून पुढे जास्त बिघडले गेले आणि 1980च्या दशकामध्ये पुन्हा भारत आणि चीन संबंध सुधारण्यासाठी प्रयत्न झाले गेले. हळूहळू सुधारण्यासाठी प्रयत्न झाले. नंतर व्यापारी संबंध वाढवण्यात आले. आता अनेक चीनच्या कंपन्या भारतात होत्या. आता भारत सरकारने चीनला धडा शिकवण्यासाठी, चीनचं वाढतं साम्राज्याचा विस्तार रोखण्यासाठी भारताच्या हद्दीमध्ये घुसून नेहमीच भारताचा भूभाग गिळंकृत करण्याचा जो चीन प्रयत्न करतोय ते हाणून पाडण्यासाठी, एकंदरीत चीनला धडा शिकवण्यासाठी भारतानं चिनी ऍपवर बंदी घातलेली आहे, चिनी वस्तूवरती बंदी घातलेली आहे. म्हणजे लोकांना आवाहन केलं आहे की ज्यांना जे जे शक्य आहे, 100% चिनी वस्तूचा त्याग आपण नाही करू शकत, पण जे शक्य आहे त्या गोष्टींचा आपण त्याग केला पाहिजे. भारत सरकार त्यांना जे शक्य आहे ते करत आहे. ज्या गोष्टी चीनकडून हवेच आहे त्याशिवाय पर्यायच नाही, ते घेणं तर अपरिहार्य आहे. परंतु जे टाळू शकतो म्हणून आत्मनिर्भर भारत बनण्यासाठी आज भारत पुढे आलेला आहे आणि चीनला भारतानं मोठा श या ठिकाणी दिलेला आहे. 1962 ला विद्यार्थी मित्र चीन भारत युद्ध झालं. या युद्धामध्ये भारताचे 1383 सैनिक मारले गेलेले आहेत, म्हणजे शहीद झाले. 1383 सैनिक शहीद झाले. त्यासोबत भारताचे जवळपास 3982 सैनिक जे आहे हे सैनिक चीनने युद्धबंदी म्हणून पकडले आणि जवळपास 1600 सैनिक भारताचे गायब आहेत. गायब याचा अर्थ असा आहे की ते शहीद झालेले आहेत, कारण तिथं दुर्गम प्रदेश होता. या प्रदेशामध्ये भारताचे सैनिक कुठे पडले त्याचा शोध घेणं सुद्धा अवघड आहे. इतका दुर्गम प्रदेश आहे. प्रचंड काही ठिकाणी प्रचंड दऱ्या खोलखोल आहे, प्रचंड बर्फ आहे, वादळ येतात, हिमनद्या आहेत
आणि इथे काही प्रदेश जंगलमय आहे, तर या ठिकाणी ते सापडणं सुद्धा मुश्किल आहे. म्हणून 1600 सैनिक आपले त्यावेळेला ते मिसिंग पण आहे. म्हणजे जवळपास आपण हे 1383 प्लस 1600 जवळपास भारताने 2600-2700 सैनिक गमावले. आणि जे युद्धबंदी झालेले सैनिक आहेत त्यांना मात्र भारताने पुन्हा परत वापस घेण्यास यश मिळवलं त्यावेळेला घडलेले. आणि चीनने मात्र, तुम्ही म्हणाल भारताचे एवढे शहीद झाले तो चीनचे किती मारले गेले. विद्यार्थी मित्र हो, चीन हा साम्यवादी देश आहे, तो लोकतांत्रिक देश नाही आपल्यासारखा. साम्यवादी देश असल्यामुळे तो जी माहिती शत्रूला प्रेरणादायी ठरू शकते ती माहिती चीन कधी उघड करत नाही. जसं आता गलवान घाटीमध्ये आपण पाहिलंय, भारताने डिक्लेअर केलं की भारताचे एवढे सैनिक शहीद झालेले आहेत, इथं हे संघर्ष झालेला आहे आणि भारताने त्याला प्रतिकार केलेला आहे. चीनचे अनेक सैनिक मारले गेलेले आहेत, 100च्या आसपास, 50च्या आसपास. भारताकडून जेवढ्या सैनिकांना भारताने मारलेलं होतं त्यांच्या डेड बॉडी चीनला दिलेल्या आहेत, त्या किती दिलेल्या आहे, काय आहे, याची सगळी आकडेवारी भारताने डिक्लेअर केली. परंतु चीनने मात्र या गलवान घाटीमध्ये झालेल्या संघर्षामध्ये किती चीनी सैनिक मारले गेले याची आकडेवारी माहिती जाहीर केलेली नाही. तशीच 62ला पण घडलेलं आहे. 1962ला देखील त्यांनी माहिती जाहीर केलेली नाही. विद्यार्थी मित्र हो, चीन असं राष्ट्र आहे की अनेक गोष्टी त्यांना जेव्हा असं वाटतं की या आपल्या दूरगामी आपल्या राष्ट्राच्या हितासाठी चांगल्या नाही, ते गोष्टी ते झाकून ठेवत असतात, त्या जाहीर कधी करत नाही. तिथं संपूर्ण मीडियावरती त्यांचं कंट्रोल आहे, लोकांवरती कंट्रोल आहे आणि कोणी तिथे जाऊन आंदोलन करून ती माहिती मिळवण्यासाठी प्रयत्न करू शकत नाही. कारण केला तर तो हाणून पाडण्याचं कार्य तेथील यंत्रणा करत असते. हा म्हणजे साम्यवादीमध्ये आपल्यासारखं चला एखादी गोष्ट आवडली नाही लगेच आंदोलन, आपण मोर्चे काढतो, निदर्शनं करतो. तिथे मात्र मोर्चे काढणं, निदर्शनं करणं माघात पडतं. देशद्रोहाचा गुन्हा सुद्धा त्यांच्यावर दाखल होतो. एवढंच नाही तर 1986च्या घटना आपण पाहिलेल्याच आहे की लोकशाही तत्वावर आधारित चाललेलं आंदोलन कसं चिरडून टाकलेलं आहे चीननं. हजारो चीनी नागरिकांचे प्राण त्यामध्ये गेले, त्यांच्यावर रणगाडी त्यांनी फिरवलेलं आहे. आपल्यासारखं चित्र तिथं मुळीच नाही. म्हणून चीन कधी माहिती डिक्लेअर करत नाही. चीनची खासियत आहे. आजही डोकलाम किंवा गलवान घाटीमध्ये, त्यानंतर पँगॉन झील आहे, तिथं चीनच्या कारवाया सुरूच आहे, बंद नाही. भारत चीन उच्चस्तरीय बैठका चालू आहेत, सैन्य अधिकाऱ्यांच्या दरम्यान झाल्या आहेत, परराष्ट्र सचिव झालेले आहेत, परराष्ट्र मंत्र्यांच्या झालेल्या आहेत. तरी सुद्धा 100% परिस्थिती निवळलेली नाही आणि ती कधी निवळेल सांगता येत नाही. जिथं जिथं शक्य आहे तिथं तिथं भारताला मागे खेचण्यासाठी चीन प्रयत्न. विद्यार्थी मित्र हो, आजही भारत सुरक्षा समितीचा स्थायी सदस्य होण्यासाठी जो इच्छुक आहे त्याला बाधा चीनने आणलेली आहे. तरी देखील आता सुरक्षा समितीच्या अस्थायी सदस्यत्वाच्या ज्या निवडणुका झाल्या संयुक्त राष्ट्र संघटनेमध्ये, तिथे भारताला 192 पैकी 184 देशांनी पाठिंबा दिला आहे. भारताने चीनच्या या वर्चस्वाला जगामध्ये कसं आव्हान दिलेलं आहे ते तुम्हाला लक्षात येईल. म्हणजे भारताने आपल्याला जागतिक सपोर्ट मिळवण्याचं काम आता बऱ्याच अंशी केलेलं आहे. ठीक आहे, आता आपण प्रत्येकाला असं म्हणू शकत नाही मागच्यानी चूक केली, मागच्यानी चूक केली. आता पुढे काय, पुढे काय हे महत्वाचं आहे. मागे पाठीमागच्या सर्व सरकारने चूक केली. भारत पाकिस्तान 4 युद्ध झाले. जम्मू काश्मीरचा पाकव्याप्त काश्मीरचा प्रदेश पाकिस्तानच्या ताब्यात आहे. आता चीन कुरघोडी करतोय तर त्या बाबतीत तसं घडू नाही. तिबेटवरचा आता पुढचा जो वादाचा मुद्दा राहिलेला आहे भारत आणि चीनच्या दरम्यान तो तिबेटचा प्रश्न आहे. तिबेट एक स्वायत्त प्रदेश जो मी सुरुवातीला सांगितलेला आहे की भारताच्या उत्तरेस आहे आणि तिबेट
आणि भारताची 1600 किलोमीटर लांबीची सीमारेषा आहे, जी आज चीनची समजतो आपण. तिबेट म्हणजे पश्चिम विभागामध्ये पश्चिम क्षेत्र जे आहे, इथं तिबेटची सीमारेषा जी आहे ही सीमारेषा 1600 किलोमीटर लांबीची, 1600 किलोमीटर लांबीची सीमारेषा. आता या सीमारेषेच्या लगत हा असणारा तिबेट, आणि तिबेटवरती जर आपण आधिपत्य मिळवलं तर भविष्य काळामध्ये आपल्याला भारतावर विजय मिळवणं किंवा भारताचा जो भूभाग आपल्याला मिळवायचा आहे तो मिळवणं शक्य होईल, ही धारणा चीनची आहे. त्याच्यामुळे चीननं साम्यवादी राष्ट्र बनल्यानंतर 49ला चीन साम्यवादी राष्ट्र बनलं आणि 1950 मध्ये चीननं तिबेटवरती आक्रमण करून आपले सैन्य घुसवून तिबेटवरती ताबा मिळवला. त्यानंतरच्या काळामध्ये तिथे आजही तिबेटमध्ये चीनच्या विरुद्ध निदर्शनं सुरू असतात. आजही तिबेटची लोक चीनच्या विरुद्ध आहेत, परंतु चीनचा 100% कब्जा त्या तिबेटवरती झालेला आहे. नंतर 1900 तिबेटचा जर आपण मुद्दा पाहिला तर 1959 मध्ये तिबेटचे जे धर्मगुरू होते, 31 मार्च 1959 तिबेटचे धर्मगुरू दलाई लामा तिथून कसे बसे तिबेटमधून निसटले, त्यांच्या बंदिवासातून निसटले आणि त्यांनी भारतामध्ये पलायन केलं, भारतामध्ये राजआश्रय घेतला. चीनला ही गोष्ट पण खटकली होती, कारण चीनने हरकत घेतली. दलाई लामा हे चीन विरुद्ध कट कारस्थाने करतायत आणि भारत त्यांना सपोर्ट करतोय, म्हणून भारताच्या संदर्भात चीनने त्यावेळेला नाराजी व्यक्त केली. परंतु भारताने सांगितलंय भारत एक सार्वभौम देश आहे आणि भारत हा आंतरराष्ट्रीय नियमाप्रमाणे ज्यांनी राजकीय शरण मागितलेले आहे त्यांना शरण देण्याचं काम भारत करत आहे. आणि भारत हे करत असताना दलाई लामा यांना भारताने स्पष्ट सांगितलं, त्याच्यावरती त्यांना शरण देताना सह्या पण घेतल्या, कुठल्याही प्रकारचा धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन तुम्हाला भारतात करता येणार नाही आणि कोणत्याही प्रकारच्या धार्मिक कार्यक्रमाला तुम्हाला जाता येणार नाही. आणि त्यातच दलाई लामा यांनी ते तत्व आजतागत पाळलेलं आहे. परंतु त्या मुद्द्यावरून सुद्धा चीन आणि भारत यांच्यामध्ये संघर्ष झालाय, पण पुढे 62ला भारत आणि चीन युद्ध झालं, हे सुद्धा आपण पाहू शकतो. विद्यार्थी मित्र, हा जो तिबेटचा प्रदेश आहे इथं भारताने मोठा खर्च पण केलाय. तिबेटचं इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे सुरुवातीच्या काळामध्ये उभा करण्यामध्ये भारताने मोठा खर्च केला, कारण तिबेट आणि भारताचे व्यापारी सांस्कृतिक ऋणानुबंध आहे. अगदी भारताचा पश्चिमेचा भाग असेल किंवा नेपाळचा जो प्रदेश आहे म्हणजे अरुणाचलचा प्रदेश, सिक्कीमचा प्रदेश, इथून थेट तिबेटमध्ये जाण्यासाठी रस्ता पण आहे. आणि तिबेट मधील लोकांशी भारतीय लोकांचे कौटुंबिक संबंध पण आहे, सांस्कृतिक संबंध आहे, कौटुंबिक संबंध आहे, नाते संबंध आहे. त्यांचं प्राचीन काळापासून एकमेकांकडे ये जाणं आहे. तिबेटच्या अनेक गरजा भारताकडून पूर्ण होत होत्या. भारताने त्या दृष्टिकोनातून सुरुवातीला तिबेटमध्ये लासामध्ये मोठ्या स्वरूपात इन्फ्रास्ट्रक्चर उभा केलेलं होतं, परंतु चीननं तिबेटमध्ये आक्रमण केलं आणि तो संपूर्ण प्रदेश जिंकला, तिबेटवरती आपलं आधिपत्य तयार केलं. आणि तो वादाचा मुद्दा सोडवण्यासाठी 1954 मध्ये, नीट लक्षात घ्या, 1954 मध्ये भारत आणि चीनच्या दरम्यान तिबेट करार झाला. त्याला पंचशील तत्वांचा करार असं देखील म्हटलं जातं. आणि या कराराच्या तर भारतानं तिबेटवरचा आपला हक्क 100% सोडून दिला. विद्यार्थी मित्र, जो प्रदेश भारताच्या अधीनस्थ होता, भारताचा ज्या प्रदेशावर अधिकार होता, तो प्रदेश भारताच्या तत्कालीन सरकारनं करार करून त्याच्यावरचा आपला अधिकार संपुष्टात आणला आणि संपूर्ण आधिपत्य त्यावेळेला चीनचं तिथे तयार झालं. भारताला याचं काही विशेष वाटलं नाही, कारण भारताला असं वाटलं की आपला जो प्रदेश आहे त्या प्रदेशापुरता आपण मर्यादित राहू. भारत हे साम्राज्यवादी देश सुरुवातीपासून नव्हतं, आजही नाही आणि भविष्य काळ सुद्धा
राहणार नाही. आतापर्यंत सुद्धा तुम्ही नेहमी पहा, भारताने कधी चीनच्या सैनिकावर हल्ला केला अगोदर, कधी पाकिस्तानच्या केला असं ऐकलंय का? नाही. अगोदर त्यांनी हल्ला केला आणि त्याचे उत्तर भारत देत आहे. फक्त एक फरक पडलाय स्वातंत्र्यापासून असताना. पूर्वी भारत फक्त चीनच्या बाबतीमध्ये घाबरून असायचा, दचकून असायचा, आपले सैनिक थेट ऍक्शनच्या मूडमध्ये नसायचे. आता मात्र तसं राहिलेलं नाही. चीनची एक हरकत त्यांना रसातळाला नेऊ शकते, एवढी ताकद आज भारताकडे तयार झाली आहे. आपण गलवानची आता चर्चा केली ना, ही चर्चा ऐतिहासिक होतं काय? तिथे आपल्या सैनिकाला वरिष्ठ सरकारच्या आदेशाची वाट पाहावी लागत नाही. पूर्वी वाट पाहावी लागायची आणि मग पुढची कारवाई करावी लागायची. आपल्या पूर्वीच्या सैनिकांना याचा अनुभव आलेला आहे. विद्यार्थी, याचा अनुभव आलेला आहे. 1962च्या युद्धाच्या दरम्यान सुद्धा सुरुवातीला भारताला याचा अनुभव आलेला आहे. आपल्या त्या संबंधित टीमचे नेतृत्व सांभाळणारे जे कमांडिंग ऑफिसर्स आहेत यांना त्याचे वारंवार अनुभव आलेले आहेत आणि याचा तोटा भारताला झालेला आहे. वरतून आदेश नसल्यामुळे चीनने आक्रमण केलं, हिंदी चीनी राहिले, तरी सुद्धा आपल्या सैनिकांना त्यांच्यावर वार करता आले आणि त्याचाच परिणाम अनेक भारतीय सैनिक शहीद झालेले आहेत आणि भारताच्या मोठ्या भूभागावरती चीनने त्यावेळेला कब्जा मिळवला. हा तिबेटचा जो प्रदेश आहे तो त्यांनी तसाच मिळवला. 54 मध्ये पंचतत्वांचा करार झाला. या कराराच्या तहत भारताने आपला हक्क सोडला, कारण भारताला असं वाटलं की चीन बरोबर आपले सलोख्याचे जे संबंध आहे, सांस्कृतिक संबंध आहे, व्यापारी संबंध आहे, ते वाढवायचे आहे, ते खराब करायचे नाही. ठीक आहे, तिबेट गेला तरी चालेल, परंतु आपले संबंध आपण चांगले ठेवायचे आणि याच्यासाठी भारताने सोडलेलं आहे. आणि या कराराच्या तहत भारतानं त्या ठिकाणी दोन्ही राष्ट्रांनी ॲग्रीमेंटवरती सहाय्य केलाय की दोन्ही राष्ट्रांनी मैत्रीपूर्ण संबंध ठेवायचे, एकमेकांच्या संदर्भात जे वादाचे मुद्दे आहे परस्पर सामोपचाराने विचार विनिमयातून प्रश्न सोडवायचे, कुणाच्याही वर हल्ला करायचा नाही, कुणाच्याही वर हल्ला करायचा. 54 साली ठरलेला करार आहे. एकमेकांवर आक्रमण करायचं नाही आणि 1962ला चीननं पंचतत्वांच्या कराराचा भंग करून भारतावर आक्रमण केलं आणि भारताचा भूभाग जिंकलेला आहे, भारतावर विजय देखील मिळवला. ह्या गोष्टी त्यावेळेला घडलेल्या आहेत आणि भारताने एकीकडे विश्वास ठेवला की आक्रमण करायचं नाही. भारताने कधी केलं? दोन्ही राष्ट्रांमधील जे वादाचे मुद्दे आहेत ते परस्पर समजुतीने विचार विनिमयातून सोडवायचे, ते पण सोडवले. भारताचा तोही प्रयत्न राहिला. दलाई लामाच्या बाबतीत मुद्दा तयार झाला. भारताने सांगितले की त्यांना इथं कुठल्याही प्रकार आम्ही राजाश्रय देतोय, परंतु कुठल्याही प्रकारचं कार्यक्रम किंवा कोणत्याही कार्यक्रमावर जाण्यास त्यांना बंदी आहे. भारताने स्पष्ट केलं. ते मुद्दे भारताने चर्चा करून सोडण्याचं काम केलेलं आहे. परंतु चीनच्या मनात वेगळंच की भारताचा प्रदेश साम्राज्यवादी धोरण आजचं नाही चीनचं, ते अगोदरपासून. म्हणजे या गोष्टी आपण त्या पाहू शकतो. आणि हा तिबेटचा प्रदेश मिळाल्यानंतर देखील चीन स्वस्त बसला नाही. 62ला युद्ध केलं, त्या अक्साई चीनचा प्रदेश त्यांनी जिंकला. भारताच्या नेपाळ प्रदेशाच्या हद्दीत आले. 74,000 चौरस किलोमीटरचा प्रदेश भारताचा त्यावेळेला जिंकला आणि युद्धबंदीच्या नंतर मग काही प्रदेश त्यांनी मॅकमोन रेषेपर्यंत त्यांचे सैनिक मागे हटले नेपाळ प्रदेशामध्ये. मात्र अक्साई चीनचा प्रदेश हा चीनच्या ताब्यात आजही आहे. त्यावरून सुद्धा भारत चीन याच्यामध्ये संघर्ष आहे, वाद आहे आणि तो वाद सामोपचाराने सोडवण्याचं कार्य भारत करत आहे. विद्यार्थी, म्हणजे हे झालं भारत आणि चीन यांच्या दरम्यान असणारे वादाचे मुद्दे. आता भविष्य काळामध्ये आपण पाहतो, आजच्या काळात चीन भारत कशी संबंध आहे तुम्हाला एक थोडक्यात जास्त चर्चा करायची गरज नाही, आपण ते वाचतो. सीमातंटाच आहे, दुसरा तिसरा काहीच नाही. भारत चीन मध्ये दुसरे वादच नाही. चीन साम्राज्यवादी राष्ट्र आहे. भारताचा भूभाग नेपाळचा प्रदेश त्यांना जिंकायचा म्हणजे अरुणाचलचा आणि अक्साई चीनचा. म्हणून
त्यांचे चालू आहे। आणि भारतातील एक एक छोटा छोटा प्रदेश, लडाखच्या उत्तरेस असलेला गलवान घाटी आता पेंगवान झीलवर कब्जा मिळवण्याचा प्रयत्न चीन करत आहे। म्हणून भारत आणि त्यांचा संघर्ष आहे। आणि विद्यार्थी मित्र, भारताला सगळ्यात जास्त आव्हान भारताच्या राष्ट्रीय सुरक्षिततेला आहे, संरक्षणाला आहे, ते म्हणजे चीन आणि पाकिस्तान। या दोन राष्ट्रांकडून मोठा धोका आहे। बाकीचे राष्ट्र आहेत पण त्यांच्याकडून एवढा मोठा धोका भारताला नाही, हे इथं लक्षात ठेवायचं आहे। हे झालंय या प्रकरणाचं एकंदरीत आपली चर्चा।